स्वतः सौमित्र अवंतिकाच्या मदतीने कारस्थानी ऐश्वर्याच्या विरोधात जबरदस्त 2 पुरावे आता मिळवणार आहे। सौमित्रने आता रणदेवीच्या घरात धमाकेदार एंट्री घेताच ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश करण्याचं ठरवलं आहे। परंतु सौमित्र अवंतिकाच्या मदतीने ऐश्वर्याच्या विरोधात पुरावे कसे मिळवणार व जानकीला तो न्याय कसा मिळवून देणार, सुमित्राच्या डोळ्यावरची आंधळी पट्टी तो कशी बाजूला हटवणार, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या भागात जानकी ऋषिकेशला सांगते की मला अजूनही वाटतं आहे की आपण आईशी बोललो तर आपलं म्हणणं त्या नक्की ऐकतील। तेव्हा ऋषिकेश चिडूनच जानकीला म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे जानकी, कारण आपलं म्हणणं आपले विचार याला त्या घरात काहीच किंमत उरलेली नाही आहे। ऋषिकेश खूपच दुखावलेला असतो। तो तिथे आता जानकीला म्हणतो की त्यामुळे आई आणि तो गप्प बसतो। पुढे तो जानकीला म्हणतो की मला त्या रणदेवी बाईशी व त्या घरातल्या कोणत्याही माणसाची आता काहीच संबंध ठेवायचा नाही आहे जानकी। ऋषिकेश पुरता आता कोलमडून गेलेला असतो, कारण त्याच्या परिवारानेच त्याला धक्के मारून घराच्या बाहेर तरी काढलेलेच असतं, परंतु त्याच्याशी असलेले रक्ताचे संबंध देखील आता तोडून टाकलेले असतात। समोरच्याला जेवणाचं ताट द्यावं परंतु पाठ देऊ नये असं म्हणतात जानकी, परंतु आपण तर आपलं सगळं देऊन मोकळं झालो आहोत। त्या घरात ना कधी आपण कोणता हिशोब मागितला ना अधिकार, आणि एवढं सगळं त्यांच्यासाठी करूनही आपल्याला त्यांच्याकडून वागणूक काय मिळाली तर ही अशी। ऋषिकेश या प्रश्नांची उत्तरं जानकीला विचारत असतो, परंतु खरं तर त्याच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर जानकीजवळ नसतंच। ऋषिकेश पुढे जानकीला म्हणतो की मला सांग जानकी, त्या घरात आपण कुठे कमी पडलो? आपण त्यांच्याशी कधी खोटेपणा केला, कधी लाडीलबाडी केली का? आणि रणदेवीबाई हे सांगून मोकळ्या झाल्या की मी सावत्र आहे आणि तू अनाथ। आणि हे सगळं घडत असताना ती ऐश्वर्या आपला तमाशा पाहत होती, आपल्यावरती हसत होती जानकी। ऋषिकेश अगदी मनापासून तुटून गेलेला असतो, कारण त्याच्यावरती जानकीवरती विश्वास न ठेवता बाहेरून आलेल्या घराशी कोणतंही नातं न ठेवता रणदेवी परिवार ते घर उद्ध्वस्त करायला आलेल्या ऐश्वर्यावरती त्यांनी विश्वास ठेवला। याच गोष्टीचा सर्वात मोठा धक्का ऋषिकेशला बसलेला असतो। तो सारंग तो तर गप्पच होता। ऐश्वर्या खोटं बोलते आहे हे साधं त्याच्या लक्षात नाही आलं का? आणि सारंगचं जाऊ देत, परंतु शरू देखील एका शब्दानेही बोलली नाही ग जानकी, मी सावत्र आहे हे जेव्हापासून त्यांना कळलं ना तेव्हापासून सर्वच बदलले आपल्या बाबतीत। हे सगळं जानकीला सांगत असताना ऋषिकेश तिळतिळ तुटत असतो, खूप रडतही असतो। मनात साचलेले सगळे विचार तो जानकीसमोर बोलून मन मोकळं करतो। मला सांग जानकी की मी एवढा त्यांच्या नजरेत खुपत होतो का ग? तेव्हा तिथे आता ऋषिकेशच्या प्रश्नावरती जानकी म्हणते की असं काहीच नाही आहे हो, तुम्ही या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप करून घेऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका। जानकी देखील आता ऋषिकेशला समजावण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, परक्या माणसाला आपलं करणं व आपलेसं केलेल्या माणसाला पुन्हा परक केलं याचं सगळ्यात मोठं दुःख आहे जानकी। मला कुठे माहीत होतं की सख्ख कोण आहे, सावत्र कोण आहे। मी तर तिचीच कायम पूजा केली, जिला मी आई मानलं, माझ्यासाठी जी आई होती। आज त्याच आईने मला जाणीव करून दिली की मी सावत्र आहे। ऋषिकेश आता खूपच रडत असतो, तो स्वतःला सावरू शकत नसतो। आणि ऋषिकेश जानकी या दोघांनाही होणारा मनस्ताप त्रास पाहून ओवी देखील आता रडायला लागते। ऋषिकेश इतका रडत असतो की जानकी आता त्याला सावरते, त्याला सांगते की बस करा ऋषिकेश, आता आपल्याला स्ट्रॉंग व्हावंच लागेल। त्याच्या मनातून सुमित्राचं ते वाक्य जातच नसतं की तू सावत्र आहे, त्याची आई मेली असं तिने त्याच्या तोंडावरती बोलून दाखवलेलं असतं। तर तिथेच आता ओवी खूप रडायला लागते। तेव्हा ऋषिकेश जानकी धक्क्यानेच तिच्याकडे पाहतात। जानकी ओवीकडे जाते आणि तिला शांत करते। ती विचारते की काय झालं आहे ओवी? तर ओवी पटकन ऋषिकेशकडे येते आणि त्याचे डोळे पुसते। ती म्हणते की बाबा तुम्ही रडू नका ना, माझे बाबा खूप स्ट्रॉंग आहेत, मी असं माझ्या बाबांना रडताना नाही पाहू शकत। तेव्हा ऋषिकेशला ओवीचा सर्वात मोठा आधार वाटतो। ऋषिकेशला आता ओवीने मिठी मारलेली असते आणि दोघेही खूप रडत असतात। तेव्हा जानकी त्यांच्या जवळ येते व त्यांना दोघांनाही समजावते की बस करा आता, किती रडणार आहात, आणि ओवी तू जर अशी रडत राहिली तर बाबा देखील रडतील ना। तेव्हा ओवी पटकन आपले डोळे पुसते आणि जानकीला म्हणते की नाही रडणार। तर ऋषिकेशला आता ओवीचा खूप मोठा आधार वाटलेला असतो आणि ऋषिकेश तिथे जानकीला म्हणतो की
कुणीही नसलं ना माझ्यासोबत तरी माझं हे कुटुंब कायम माझ्यासोबत राहणार आहे आणि हे माझं हे कुटुंब कधीच मला दुःखात नाही पाहू शकत. तर जानकी तिथे आता ऋषीला सांगते की अजून कोणीतरी आहे जे तुम्हाला असं दुःखात नाही पाहू शकत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, माझं असं आता कोणीच उरलेलं नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते की नाही, सौमित्र भाऊजी व अवंतिका आहेत. कारण जानकीचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असतो. ऐश्वर्याचा खरा चेहरा त्यांनी ओळखलेला असतो आणि जानकीला खात्री असते की सौमित्र कधी ऋषीची साथ नाही सोडणार. तर इकडे सौमित्र अवंतिका दोघे आता रणदिवे परिवारात पुन्हा वापस आलेले असतात. तर ज्यावेळी डोअरबेल वाजते, सुमित्रा जाऊन दरवाजा उघडते तर सौमित्र अवंतिका दोघे आता तिच्या नजरेसमोर असतात. सौमित्र अवंतिकाला घेऊन रणदिवेच्या घरी राहायला आलेला असतो आणि तिथे आता त्या दोघांना पाहता सुमित्राचा आनंद गगनात मावेनासा होतो. सौमित्र अवंतिका दोघेही आता सुमित्राचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर सुमित्रा घरच्या सर्वांनाच तिथे बोलावून घेते. घरातले सर्वच जण आलेले असतात. सौमित्र अवंतिका त्यानंतर आजीचा देखील आशीर्वाद घेतात. तर शरू सारंग यांची देखील त्यांनी भेट घेतलेली असते. सौमित्र हसून सुमित्राला म्हणतो की आई, इतके दिवस झालं म्हणत होतीस ना की माझी तिसरी सून येतच नाहीये, बघ तुझी तिसरी सून आता आली आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो दादा, परंतु आता ना प्लीज लवकर नका जाऊ, खूप दिवस राहूनच जा इथे. तेव्हा सौमित्र म्हणतो की म्हणजे काय, आता जानकी वहिनीच्या हातच्या चकल्या आणि कानवरे खाल्ल्याशिवाय मी नाही कुठे हलणार. आणि अवंतिका, तुला सांगतो की जानकी वहिनी ते पदार्थ इतके छान बनवतात ना की त्यांच्याकडून तुला आता शिकूनच घ्यायचं आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी, तुझ्यासाठी काहीही करेन. तर दोघेही आता खुश असतात आणि दोघेही आता जानकीबद्दल तिथे विचारतात. ऐश्वर्याला हसू येतं, कारण घरात काय नक्की तमाशा घडला आहे हे ते दोघांनाही माहिती नसतं. तर सौमित्र अवंतिका दोघे आता जानकीला शोधत असतात. तर सुमित्रा तिथे आता तो विषय टाळते आणि त्या दोघांनाही सांगते की सौमित्र, अरे तुम्ही प्रवास करून आला आहात ना, दमला असाल, जाऊन थोडा आराम करा, फ्रेश व्हा. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, परंतु आई ओवी कुठे आहे. अवंतिका, ओवीसाठी आपण जे चॉकलेट्स आणलेले आहेत ना ते ओवीला दे. तेव्हा ओवीला आता अवंतिका हका मारत असते. तर ओवी तिथे आता दिसत नसल्याने अवंतिका म्हणते की सौमी, अरे तुझ्या लक्षात येत नाहीये, ओवी शाळेत गेली असणार आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही अवंतिका, अगं वेळ बघ, यावेळी ना ओवी शाळेतून परत आलेली असते. मस्त खाऊन पिऊन आजीच्या कुशीत शिरून गप्पा गोष्टी चालू असतात तिच्या. तर दोघे आता खूप खुश असतात, परंतु तिथे असणाऱ्या प्रत्येकाचे चेहरे उतरलेले असतात आणि ऐश्वर्या मात्र खूप खुश असते, कारण तिला पुन्हा रणदेवीच्या घरात मोठा तमाशा पाहायला मिळणार असतो. सर्वांचे चेहरे उतरलेले असतात, प्रत्येकाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. तेव्हा अवंतिकाला थोडा संशय येतो. ती विचारते की नक्की काही घडलं आहे का आपल्या घरात. तर कारस्थानी ऐश्वर्या आता मध्यस्थी करते. ती तिथे समोर येऊन म्हणते की अरे बोला ना कोणीतरी काहीतरी, आता स्वतःच गुन्हा केल्यासारखं माना खाली घालून उभे का राहिलात. तर तिथे आता जानकी ऋषिकेशबद्दल स्वतः ऐश्वर्या तोंडून खुलासा करते. ती म्हणते की या दोघांनाही कळायला पाहिजे की जानकी वहिनीनं घराबाहेर काढलं आहे आणि म्हणूनच ऋषिकेश दादा जानकी वहिनीसोबत हे घर सोडून कायमचे निघून गेले आहेत. ऐश्वर्याने खुलासा करता क्षणी अवंतिका, सौमित्र या दोघांच्या पायाखालची जमीनच हादरते. अवंतिका तिथे विचारते की म्हणजे वहिनीनं घराबाहेर काढला आहे, काय चाललंय का या घरात. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या अवंतिकाला सांगते की अवंतिका हळू, हा आवाज ना तेव्हा वाढायला हवा होता ज्यावेळी जानकी वहिनींचा गुन्हा सर्वांच्या समोर सिद्ध झाला होता. सौमित्र तिथे आता विचारतो की गुन्हा, कसला गुन्हा, काही काय बडबडतेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हाच त्यांनी गुन्हा केला आहे की तुमच्या वडिलांना, नानांना त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आधी पायऱ्यांवरून खाली ढकलून दिलं आणि त्यानंतर त्यांच्या घरात रूममध्ये साप सोडला. सौमित्र जानकीबद्दल हे असं काही ऐकूनच घेऊ शकत नसतो आणि तो रागाच्या भरात ऐश्वर्यावरती धावून जातो. तो म्हणतो की तुझं तोंड बंद ठेवा ऐश्वर्या. तेव्हा सारंग बायकोचा बैल आता लगेच बायकोची बाजू घेऊन सौमित्रालाच म्हणतो की ऐश्वर्याला असं अजिबात बोलायचं नाही आहे, कारण त्या जे सांगतायत तेच बरोबर आहे. परंतु सौमित्र अवंतिका या दोघांचाही कोणाच्याही बोलण्यावरती विश्वासच नसतो, कारण कारस्थानी ऐश्वर्या नक्की आहे तरी कशी ह्या त्या दोघांना चांगलंच माहिती असतं. सौमित्राला आता काही कळतच नसतं. आजी तिथे आता म्हणते की सुमित्रा, आता इथे मूग गिळून शांत का बसले आहेस, सांग ना तुझ्या लेकाला की नक्की इथे काय घडलं होतं ते. सौमित्र तिथे आता सुमित्राला विचारतो की आई नक्की काय घडलंय.
तेव्हा सुमित्रा सांगते की तुम्हाला दोघांना ना काहीच माहिती नाही आहे. हे बघा, नानांना जिन्यावरून कोणी ढकललं असा आम्ही प्रश्न स्वतः नानांना विचारला होता. तेव्हा त्यांनी जानकीकडे बोट दाखवलं. कारण जानकीने हे सगळं याच्यासाठी केलं आहे की तिला प्रॉपर्टीचा हिस्सा नाही मिळाला. जे कारण सुमित्राने स्पष्ट केलेलं असतं त्याच्यावरती सौमित्र अवंतिकाचा विश्वासच बसत नसतो. हे बघ सौमित्र, आमचा देखील या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसत नव्हता सौमित्र, की जानकी असं काही करू शकत नाही. परंतु नानांनी स्वतःहून आता बोट दाखवलं आहे म्हटल्यानंतर नाना तरी कशाला खोटे बोलतील. तेव्हा तिथे आता सौमित्र चिडूनच म्हणतो की आई बस कर आता तरी. अगं अगं जी गोष्ट मला ऐकवतच नाहीये ती तू स्वतःच्या तोंडून सांगते आहेस. नाही, ही भाषा तुझी नाहीच आहे आई. ही भाषा मला चांगलीच माहिती आहे की कोणाची. ऐश्वर्याची आहे ही भाषा. घर उद्ध्वस्त करणारी, घराला फोडणारी, नात्यांना चुकीचे रंग फासणारी बाई आहे ही. सौमित्राचा देखील आता डायरेक्ट संशय ऐश्वर्यावरतीच जातो. ऐश्वर्या आता चिडूनच तिथे सौमित्राला म्हणते की सौमित्र भाऊजी, बोलताना ना अदबीने बोलायचं माझ्याशी. तर अवंतिका तिथे आता सुमित्राचे डोळे उघडते. तिला ती म्हणते की आई, अहो या कारस्थानी ऐश्वर्याचं सगळं काही ऐकून तुम्ही आपल्या सर्वांच्या जानकी वहिनीवरती आरोप लावलेत, त्याच्यावरती आळ ढकललात आई. असं कसं करू शकता तुम्ही. तिथे आता सुमित्रा चिडूनच म्हणते की अरे तुम्ही माझं का ऐकून घेत नाही आहेत काहीच. तेव्हा सौमित्र चिडतो आणि तिला सांगतो की नाही आई, मला ना आता इथून पुढे तुझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. अगं या घरात प्रेमाने तुझं जर कोण ऐकत होतं तर तो होता ऋषिकेश दादा. आणि मला सांग की जानकी वहिनी वरती तर आरोप लावलाच होता, परंतु ऋषिकेश दादावरती काय आरोप लावलास तू. तो सावत्र आहे असा का. सौमित्रने अगदी बरोबर ओळखलेलं असतं सुमित्राला. सौमित्र तिथे आता सुमित्राचे चांगलेच कान उघडणी करतो. तो म्हणतो की ऋषिकेश दादा हा एकटा होता या घरात की तो तुला प्रचंड जीव लावत होता आई. तू कधी आजारी पडलीस तर तुझ्यावरती पाण्यासारखा पैसा खर्च करणारा, तू त्याच्यासाठी जेवण बनवलं, पदार्थ जरी चुकला तरी देखील गोड मानून मिटक्या मारून खाणारा, आज तुझ्यासोबत जो प्रेमाने वागत होता, तुझ्यावरती जीवापाड प्रेम करत होता, तुझं सगळं ऐकत होता, त्या ऋषिकेश दादाला तू आज स्वतःपासून लांब केलंस आई. का, कशासाठी. असं तिथे आता जानकी ऋषिकेश यांची बाजू सत्य जे आहे हे सौमित्र अवंतिका तिला पटवून देत असतात. तिच्या डोळ्यावरती लावलेली ऐश्वर्याच्या खोटारडेपणाची पट्टी ही काढून फेकतात. सौमित्राला हा धक्का आता सहनच होत नसतो. त्याचा ऋषिकेश दादा ते घर कायमचं सोडून गेलं आहे हे पचवणं, हे सत्य स्वीकारणं सौमित्राला आता खूप जड जातं. सौमित्र तिथे आता फक्त सुमित्राचेच नाही तर सारंगचं देखील आता चांगलेच कान उपटतो. तो सारंगला म्हणतो की तुला माहिती नाही आहे सारंग, ज्यावेळी तुझा ॲक्सिडेंट झाला होता ना त्यावेळी दादा तुला 2 दिवस शोधत होता. आणि एवढंच नाही तर आईने त्याला सांगितलं होतं जोपर्यंत सारंगला तू शोधत आणत नाहीत तोपर्यंत या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस. मूर्खासारखा तो काही न खाता पिता एकाच कपड्यावरती 2 दिवस तुला जीवाच्या आकांताने शोध घेत होता. आणि शेरू, अगं तुम्हाला ज्यावेळी फटाके हवे असायचे तर दादाकडेच जायचात ना मागायला, मग आज काय झालं होतं. का नाही दिलीच त्याची साथ तुम्ही. असं तिथे आता सौमित्र चिडून सगळ्यांना जाब विचारत असतो. तर तो तिथे आजीला विचारतो की आजी, तुला तर सतत गोडधोड हवं असायचं ना. तुला कधी काही खावंसं वाटलं तर ऋषिकेश दादा कायम पुढं घेऊन यायचा ना तुझ्यासाठी. मग या घरात जर नानांचा वारसा पुढे घेऊन जाणारा जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त ऋषिकेश दादा होता. आणि आज तुम्ही त्याच्यासोबत असं वागलात. या सगळ्याचं बक्षीस म्हणून देवाने त्याला सर्वात मोठं गिफ्ट दिलं, ते म्हणजे जानकी वहिनी, त्याला साजेशी अशी बायको. आणि मला सांगा की जानकी वहिनीने देखील या घरासाठी काय काय नाही केलं. तो सौमित्र तिथे आता सुमित्राला म्हणतो की आई, तुझ्यासाठी तर तिने काय काय नाही केलं. तुझ्या या घराचा भार उचलला तिने. शेरूची जागा तिने भरून काढली. त्या शेरूचं माहेरपण देखील तिने पार पाडलं. एवढंच नाही तर आजीचे टोमणे हसून हसून जेलले. एवढं आजी तिला टोमणं मारत होती तरी देखील तिच्या सांधेदुखीसाठी ती स्वतः तिच्या जवळ बसून असायची, तिची काळजी घ्यायची. आणि सारंग शेरू, आपल्याला ज्यावेळी ताप यायचा त्यावेळेस अख्खी रात्र जानकी वहिनीने जागून काढले आहे ना आपल्यासाठी. सौमित्र प्रत्येकाचे कान उघडणी करत असतो, प्रत्येकाला खडे बोल सुनवत असतो. जानकी ऋषिकेश नक्की होते कसे, त्यांना खरं तर कोणीच ओळखू शकलं नाही या सगळ्याची त्याला जाणीव करून देत असतो. आणि
ऐश्वर्या मात्र आता डोक्याला हात लावून बसते. सगळं करून सवरून नामानिराळी राहिलेली असते. परंतु सौमित्र अवंतिका दोघे आता जानकीवरचे लावलेले आरोप नष्ट करणार असतात. तिला न्याय मिळवून देणार असतात. अरे माझं शिक्षण चांगलं व्हावं, मला चांगली नोकरी मिळावी म्हणून दादाने अख्ख्या कामाचा भार स्वतःवरती घेतलात. एवढंच नाही तर घरच्या सर्वांच्या विरोधात जाऊन त्यांनी आमच्या दोघांचंही लग्न लावलं. तर सुमित्राला तो सांगतो की आई, अवंतिका आणि मी आज या घरात आहोत ना, कारण जानकी वहिनीने आम्हाला या घराशी बांधून ठेवलं आहे. प्रत्येकाचा प्रत्येक भार उचलला त्या दोघांनी, प्रत्येकावरती तेवढा जीव लावलात. आणि तुम्ही काय केलं त्यांच्यासोबत? काय रे शेरू सारंग, ज्यावेळी दादा वहिनी या घराच्या बाहेर जात होते त्यावेळी तुम्हाला नाही का वाटलं त्यांना थांबवावंसं? का नाही गेलात त्यांच्याकडे? का नाही थांबवलं त्यांना? सौमित्र खूप संतापलेला असतो सर्वांवरतीच. तर तिथे आता अवंतिका म्हणते की सौमी, अरे या घरातल्या सर्वांनी मिळून त्यांना घराबाहेर काढले आहे. हे लोक काय थांबवणार होती त्यांना? तर सौमित्र तिथे आता सुमित्राला म्हणतो की आई, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. या घरात सर्वात जास्त प्रेम तर तू त्यांच्यावरती केलं होतं ना मग? आणि त्या दोघांनीही या घरात प्रत्येक माणसाला तितकाच जीव लावला होता, तितकंच प्रेम केलं होतं ना आई? आणि काल परवा आलेल्या कोणा एकासाठी तू जानकी वहिनी व ऋषिकेश दादाला घराच्या बाहेर काढला आई? आत्ता जोडल्या गेलेल्या नात्याला स्वीकारून तू इतक्या वर्षांचं नातं कसं तोडू शकतेस आई? तेव्हा आता सौमित्र खूप भडकलेला असतो. सुमित्रा त्याला समजावत असते, त्याला सांगते की हे बघ सौमित्र, प्लीज तू डोक्यात राग नको ना घालून घेऊस. अरे नाते माणसं बदलतात. तेव्हा सौमित्र तिलाच म्हणतो की हो आई, ते समोरच दिसतं आहे मला. तर तिथे आता शरू पुढे येते व सौमित्राला म्हणते की दादा प्लीज तू असं डोक्यात नको ना राग घालून घेऊस, तू शांत हो. ऐश्वर्या प्लीज दादासाठी पाणी आणतेस का? असं ज्यावेळी शरू म्हणते तेव्हा सौमित्र इतका चिडतो ऐश्वर्याचं नाव घेता क्षणी. तो म्हणतो की नको आहे मला पाणी शरू. आणि अवंतिकाला तो म्हणतो की हे बघ अवंतिका, ज्या घरात माझे दादा वहिनी नाही आहेत त्या घरात मला राहायचं नाही आहे. असं म्हणत तो अवंतिकाचा हात धरून तिला बाहेर घेऊन येतो. जसं सुमित्राने ऋषिकेश जानकीसोबतचे प्रत्येक नातं तोडून त्यांना घराबाहेर काढलेलं असतं, तसंच आता सौमित्रचा त्या घरातल्या कोणावरती विश्वास राहिलेला नसतो. तो देखील आता त्यांना सांगतो की जोपर्यंत दादा वहिनी या घरात येत नाहीत तोपर्यंत मीही तुमच्याशी नातं ठेवणार नाही. आणि तो चिडून आता निघून गेलेला असतो. सुमित्राला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. आधीच एक मुलगा दुरावलेला असतो आणि त्यातून आता दुसरा मुलगाही नातं तोडून निघून जातो. ऐश्वर्याला मात्र आता खूप छान वाटत असतो, खूप मजा वाटत असते, कारण हेच तर तिला करायचं असतं. रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायला आलेले असते ती, आणि तिचं एक एक स्वप्न हे स्वतःच सगळे पूर्ण करत असतात. तर सौमित्र आता बाहेर आल्यानंतर स्वतःला खूप त्रास करून घेत असतो, स्वतःला मारून घेतो. तेव्हा अवंतिका पटकन येऊन सौमित्राला थांबवते आणि ती म्हणते की सौमी प्लीज त्रास नको करून घेऊ. तर सौमित्र अवंतिकाला सांगतो की नाही यार अवंतिका, अगं माझे दादा वहिनी त्या घरातून बाहेर निघत असताना सारंग शरू या दोघांनाही त्यांना थांबवायचं का नाही वाटलं? अवंतिका आपलं चुकलंच ग, आपण ना रात्री निघायला हवं होतं. मी या ठिकाणी असतो ना तर दादा वहिनीला असं बाहेर नसतं जाऊ दिलं. आणि त्यांच्यासोबत ओवी आहे, ते कुठे गेले असतील, काय करत असतील, मला काहीच कळत नाही आहे. मी काय करू? सौमित्र आता खूपच कोलमडून गेलेला असतो, हतबल झालेला असतो. अवंतिका आता सौमित्राला सांगते की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, तू दादा वहिनींना आधी फोन करून बघ, ते कुठे आहेत ते आपण शोधून काढूयात. तर सौमित्रने ऋषीला फोन तरी केलेला असतो, परंतु ऋषिकेश त्याचा फोनच रिसीव्ह करत नाही. अवंतिका देखील जानकीला फोन ट्राय करत असते, परंतु दोघे आता फोन उचलत नसतात. तर इतक्यातच तिथे आता गुलाब येतो आणि गुलाब म्हणतो की दादा वहिनी तुम्ही कधी आलात? परंतु इथे ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. तिथे आता सौमित्र सांगतो की गुलाब, आम्हाला सगळं कळालं आहे, म्हणूनच याच घराच्या बाहेर निघालो आहे मी. माझे दादा वहिनी जिथे नाहीत तिथे मला राहायचं नाही आहे. त्यानंतर सौमित्र गुलाबला म्हणतो की गुलाब, तुझ्या गावात सगळ्या ठिकाणी वळके आहेत ना, चल माझ्यासोबत चल, आपण दादा वहिनींना शोधून काढूयात. तेव्हा सौमित्रला गुलाब सांगतो की नाही थांबा दादा, तुम्हाला कुठेही त्यांना शोधत बसायची गरज नाही आहे, कारण दादा वहिनी दोघेही माझ्या घरी आहेत. तेव्हा सौमित्र अवंतिकाला आता धक्काच बसतो. तर घडला सगळा प्रकार गुलाब सांगतो की कसं घरच्यांनी जानकीचं जे स्त्रीधन होतं, त्यांच्याकडचे असणारे दागिने, हे सगळं काही काढून घेतलं ऐश्वर्याने. त्याचबरोबर ऋषिकेशने गेले कित्येक वर्ष जी कंपनी सांभाळली,
जी मोठी केली, नावारूपाला आणली, त्या कंपनीत त्याचे असणारे अकाउंट देखील फ्रीज केले. त्यांच्या हातात पैसाही उरू दिला नाही. त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आणि ते दोघेही आता रस्त्यावरती आले होते. ओवीला घेऊन ते कुठे जाणार म्हणून मी स्वतःच त्यांना खूप विनवण्या केल्या आणि त्यानंतर कुठे ते मानले. मग मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो. आता ऋषिकेश जानकी ओवीला घेऊन आता सेफ आहेत, सुखरूप आहेत हे सौमित्राला कळता क्षणी तो तिथे आता अवंतिकाला म्हणतो की माझ्या दादा वहिनीला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे ना, त्या लोकांना मी नाही सोडणार आहे. अवंतिका आता सौमित्राला विचारते की सौमित्र थांब, तू कुठे निघाला आहेस? तेव्हा सौमित्र म्हणतो की माझ्या दादा वहिनीला परत घेऊन यायला. तर अवंतिका व गुलाब दोघे आता सौमित्रासोबत जातात. तर इकडे सगुणाने आता संपूर्ण स्वयंपाक बनवलेला असतो. सगुणा तिथे आता म्हणते की दादा वहिनी, मी पिठलं भाकरी केली आहे, गरिबाचं हे जेवण गोड मानून घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सगुणा, असं बोलू नकोस. हे बघ, अख्ख्या जगाने, माझ्या घरच्या माणसाने देखील पाठ फिरवली, परंतु तुम्ही आम्हाला आधार दिलात. तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय ना, ते कधीच नाही विसरणार मी. तेव्हा जानकी देखील म्हणते की सगुणा, तू आमच्यासाठी किती प्रेमाने स्वयंपाक बनवला आहेस आणि जेवण साधं असू देत, परंतु ते जर प्रेमाने बनवलेलं असेल ना तर खूप स्पेशल असतं अगं. अगं सगुणा, तू आमच्यासाठी किती काय करते आहेस. तेव्हा सगुणा म्हणते की दादा वहिनी, खरंच तुम्ही किती गोड आहात. तर गुलाब आता तिथे ऋषिकेश गुलाबबद्दल विचारतो. तेव्हा सगुणा सांगते की ते बाहेर गेलेत, तुम्ही जेवायला सुरुवात करा, ते येतीलच. तर ओवीला आता ते पिठलं भाकरी खायची इच्छाच नसते, तिला ते आवडतच नसतं. तेव्हा जानकी तिला समजावते. ती म्हणते की ओवी, मी नेहमीप्रमाणे तुला भरवते, हा घास आजच्या आजोबांचा. असं म्हणता क्षणी ऋषिकेश थांबतो. त्यानंतर जानकी पटकन आता म्हणते की हा घास आपल्या सौमित्र काकांचा. इतक्यातच सौमित्र अवंतिका दोघेही आता गुलाबच्या घरी आलेले असतात. ओवीचं लक्ष जाताच त्या दोघांनाही पाहून ओवी तितकीच खुश होते आणि मोठ्यानेच म्हणते की सौमित्र काका. तेव्हा जानकी व ऋषिकेश या दोघांचंही लक्ष सौमित्र अवंतिकाकडे जातं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऋषिकेश चिडूनच सौमित्राला सांगतो की ऐश्वर्या आपलं घर तोडायला आले आहे, याच्यावरती कोणाचाच विश्वास बसला नाही, अगदी आईचा सुद्धा. तेव्हा तिथे अवंतिका सांगते की दादा, परंतु आईंचा विश्वास नक्की बसेल. आपण आणूयात ना ऐश्वर्याचं सत्य सर्वांच्या समोर. तर नीच ऐश्वर्या तोपर्यंत जानकीच्या विरोधात सुमित्राला भडकवत असते. तिच्या मनात नको ते विषय पेरत असते. ती सांगते की जानकी वहिनी जर परत या घरात आल्या नाही तर त्या आपल्या सगळ्यांकडून बदला घेतील, कारण त्या तशा वागू शकतात आई. त्यामुळे त्यांना या घरात पुन्हा येऊ देऊ नका. आणि मूर्ख सुमित्रा, हलक्या कानाची सुमित्रा तिच्यावरती विश्वास ठेवते. जानकीने सौमित्र अवंतिका या दोघांनाही आता समजावून पुन्हा रणदिवे कुटुंबात परत पाठवलेलं असतं. कारण ऐश्वर्या खूप नालायक आहे. कायम सुमित्रा जानकीसोबत होती, चांगल्या विचारांमध्ये होती, परंतु ऐश्वर्याचे विचार खूप विचित्र आहेत आणि पुन्हा ते घर उद्ध्वस्त व्हायला नको म्हणून सौमित्र अवंतिका दोघेही आता रणदिवे परिवारात पुन्हा आलेले आहेत. आता ते दोघे मिळून जानकीला न्याय कसा मिळवून देणार, ऋषिकेश जानकीला पुन्हा त्यांच्या घरात परत कसं आणणार आणि नीच ऐश्वर्याचा पर्दाफाश करून तिच्या गुन्ह्यांची तिला शिक्षा कशी देणार, हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार.